नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्ण काय सांगतात श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर तुम्ही या 4 गोष्टी कधीही करू नका. प्रिय भक्तांनो, असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली तर सर्व कामे यशस्वी होतात, पण सकाळी जाणून-बुजून किंवा नकळत अनेक वेळा लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्या कामावर आणि आरोग्यावर परिणाम करतात. आम्ही तुम्हाला काय सांगतो की शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत की जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नये. तर भक्तांनो, या कामाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती खूप मौल्यवान आहे, म्हणून अजिबात चुकू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत पण शेअर नक्की करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि हो प्रिय भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, ती तुमची निवड आहे. पण प्रिय भक्तांनो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची निवड आहे. तुम्ही स्वतः खूप हुशार आहात. तर भक्तांनो, आपला जास्त टाईम न बोलता हा व्हिडिओ सुरू करूया. प्रिय भक्तांनो, एकदा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूला विचारते की हे प्रभू, कृपया मला सांगा की एकदा माणूस आयुष्यभर गरीब का राहतो आणि काही माणूस गरिबीतून बाहेर पडून लवकरात लवकर श्रीमंत का होतो, यामागील रहस्य काय? भक्तांनो, मग भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात की देवी, तुमचे हे सुख संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहे. कारण आज मी तुम्हाला आयुष्यभर गरीब राहण्याची 3-4 कारणे सांगणार आहेत, जी एखादी व्यक्ती सकाळी उठतात करते. जर एखाद्या व्यक्तीने या 4 सवयी सुधारल्या तर त्याला जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हे देवी, हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. पण हो, ही कथा मध्ये सोडण्याची चूक करू नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमी विषासारखे असते. प्रिय भक्तांनो, मग माता लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, तुम्ही निश्चित राहा. आम्ही ही कथा सांगा, मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेल शेवटपर्यंत. म्हणून भक्तांनो, तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत. प्रिय भक्तांनो, मग भगवान श्रीहरी विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवी, प्राचीन काळची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक साधू महाराज आश्रमात होते. साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्यासाठी क्षमतेसाठी ओळखले जात होते. दूरदूरचे लोक त्यांच्या समस्येवर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. गावात एक गरीब शेतकरी रामू, त्यांची पत्नी सीता आणि 2 मुलांसह राहत होते. रामूचे जीवन अत्यंत अडचणीने भरलेले होते. त्यांच्याकडे शेती होती. शेतीसाठी खूप कमी जमीन होती, जी दगड आणि काटेरी झुडपांनी भरलेली होती. रामूसाठी ती जमीन मशागत करणे सोपे नव्हते, पण तो सर्वतोपरी प्रयत्न करत असे. रामू सकाळी उशिरा उठायचा आणि नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा. अनेकदा तो आळसामुळे आपली कामे पुढे ढकलायचा. त्याची पिके वेळेवर पेरली जात नव्हती आणि त्यांची योग्य काळजी घेतली जात नव्हती, त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागत असे. त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसे धान्य आणि उत्पन्न मिळवणे खूप कठीण झाले होते. सीता, रामूची पत्नी, एक कंटाळून सहनशील महिला होती. ती सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामे आटपून की पाणी भरणे, मुलांना तयार करणे, अन्न शिजवणे. सीताला रामूने त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणावा असे वाटत होते, पण तो त्यांच्या सवयी बदलण्यास तयार नव्हता. त्यांचे घर माती आणि पेंढ्यांनी बनलेले होते, ज्यांचे छेद दर पावसाळ्यात गळत असे. पावसाळ्यात सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यात बसावे लागत असे. रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयात होती, पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसे नव्हते. त्यांचा मुलगाही लहान होता आणि अनेकदा आजारी असायचा. रामूची अवस्था पाहून गावकरी त्याला प्रोत्साहन देत असे. काही लोक त्याला आळशी म्हणत असत, तर काही त्यांच्या नशिबाला दोष देत असत. रामू खूप निराश आणि असहाय्य वाटत असे. दररोज रात्री ते आपले जीवन कधी बदलेल याचा विचार करून झोपायचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तोच दिवस, तोच दिनक्रम पुन्हा करायचा. एके दिवशी गावात बातमी चांगली पसरली. साधू महाराज जवळच्या आश्रमात तळ ठोकून आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत. सीताने रामूला आग्रह केला, तो साधू महाराजांकडे जा, ते तुला नक्कीच मदत करतील. सुरुवातीला रामू टाळाटाळ करत राहिला, पण शेवटी त्याने आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला.
भक्त रामू साधू महाराजांकडे पोहोचला. त्यांनी त्यांच्या पाया पडून त्यांची गरिबीची समस्याबद्दल सांगितले. रामू म्हणाला, महाराज, मी खूप गरीब आहे, पण मी दिवसरात्र कष्ट करतो, पण तरीही आयुष्यात आनंद मिळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. प्रिय भक्त साधू महाराज रामूकडे पाहून हसले आणि म्हणाले, रामू, गरीब म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही, ती मनाची स्थिती आणि सवयीचे प्रतिबिंब देखील आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला अशा 4 सवयीबद्दल सांगू शकतो, ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील. जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि त्या सोडल्या तर तुमचे जीवन बदलू शकते. भक्त मग रामू म्हणतो, महाराज, कृपया मला त्या 4 सवयीबद्दल लवकर सांगा. मग साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, ऐक रामू. जेव्हा एकदा माणूस सकाळी उठतो आणि आळशी असतो आणि त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही, तेव्हा त्याचे आयुष्य नेहमीच व्यर्थ जाते. मी तुम्हाला एक छोट्या कथेद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. खूप पूर्व एका राजाला त्यांच्या राज्यातील शेतकऱ्याचे आळशीपणाचे तोटे शिकवायचे होते. एके दिवशी सूर्योदयापूर्वी त्याने राजवाड्याच्या मुख्य दरवाजाबरोबर सोन्याचे नाणे आणि रत्ने विखुरलेली घोषणा केली की जो कोणी आधी येईल तो हे खजिना घेऊ शकतो. परंतु बहुतेक शेतकरी आळशीपणामुळे उशिरा उठले. जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा खजिना आधीच खाऊन घेण्यात आला होता. नेहमी सकाळी लवकर उठणारा एक वृद्ध शेतकरी आधी पोहोचला आणि राजाचे बक्षीस मिळवले. राजाने सर्व शेतकऱ्यांना सांगितले की जो आळशी असतो तो त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची संधी गमावतो. वेळेवर उठणे आणि काम सुरू करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. रामूने मान झुकवली आणि मान्य केले की तो सकाळी उशिरा उठतो आणि दिवसभर आळशी राहतो. साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचे वचन दिले. प्रिय भक्तांनो, साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे नकारात्मक विचार करणे. जर एखादी व्यक्ती सकाळी उठता त्याच्या मनात चिंता, भीती आणि असंतोषाचे विचार आणते तर त्यांची संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. तो म्हणाला की मी एकदा एका व्यापाऱ्यास साधू महाराजांनी त्यांची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळत आहे. मला समजत नाही की हे का घडत आहे. साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचाराची काळजी घेण्यास सांगितले. त्याने एके दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासात तुला काय वाटते. तो व्यापारी म्हणाला की मला वाटतं आजही नुकसान होईल. साधू महाराजांनी त्याला समजावून सांगितले की तुझे नकारात्मक विचार तुमच्या कामावर परिणाम करत आहेत. दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाईल आणि तुमचे पूर्ण मन तुमच्या कामात घालवा. व्यापाऱ्याने त्यांचे विचार बदलले आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. रामूने हे ऐकले आणि त्याला म्हणाले, महाराज, हे खरे आहे. सकाळी उठताच मी माझ्या समस्याबद्दल विचार करू लागतो. मी हे बदलण्याचा प्रयत्न करेल. भक्त साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनुशासनासहित. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वेळेत आणि कामात शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाचे फळ कधीच मिळू शकत नाही. प्रिय भक्तांनी, मग साधू महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली. एका तरुण शिष्याने त्याच्या गुरुला विचारले, गुरुजी, मी माझ्या आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो. गुरुजींनी उत्तर दिले, दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा, ध्यान करा आणि तुमच्या दिवसाचे नियोजन करा. शिष्याने सुरुवातीचे काही दिवस असेच केले, पण नंतर आळशीपणामुळे त्याने शिस्त सोडली. गुरुजींनी शिष्याला बोलावून समजावून सांगितले, यश हे केवळ कठोर परिश्रमामुळे मिळत नाही, तर नियमित नीतिनियमित आणि शिस्तीने मिळते. जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही तर वेळ तुमचा आदर करणार नाही. शिष्याने गुरुचे ऐकले आणि शिस्तीने आपले जीवन व्यवस्थित केले. हळूहळू त्याने आपली सर्व ध्येय साध्य केली. भक्त रामूला जाणवले की त्यांची दैनंदिन दिनचर्या अव्यवस्थित आहे आणि तो त्याच्या कामात निष्काळजीपणा आहे. त्याने साधू महाराजांना वचन दिले की तो शिस्तीने पालन करेल. शेवटी साधू महाराज म्हणाले की चौथी सवय म्हणजे विसंगती. जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केले पण ते पूर्ण केले नाही तर तुमचे आयुष्य नेहमी अपूर्ण राहील. याआधी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. एका व्यक्तीने त्यांच्या गावात एक सुंदर बाग लावण्याचे स्वप्न पाहिले. त्याने अनेक रोपे लावली पण त्यापैकी एकही काळजी घेतली नाही. तो दररोज एक नवीन रोप लावतो, जुन्या रोपांना पाणी द्यायला विसरला. काही काळानंतर त्यांची सर्व रोपे सुकली. त्याला यशस्वी का झाले नाही असे विचारले असता तो म्हणाला, मी प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केले पण एकही काम पूर्ण झाले नाही. साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपले जीवन विसंगतीला जगतो तो कधी आपले ध्येय गाठू शकत नाही. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
प्रिय भक्तांनो, रामूला कळाले की तो अनेक कामे सुरू करायचा, पण ती कधीच पूर्ण करत नव्हता. त्याने साधू महाराजांना वचन दिले की तो त्यांची कामे पूर्ण करण्याची सवय लावेल. साधू महाराजांच्या शब्दाचा रामूच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी त्यांच्या सकाळच्या सवयीबद्दल बदलण्याचा निर्णय घेतला. आता तो सकाळी लवकर उठायचा आणि प्रार्थना आणि ध्यानाने दिवसाची सुरुवात करायचा. ध्यानामुळे त्याला मानसिक शांतता मिळाली आणि त्यांचे विचार सकारात्मक झाले. त्याने त्यांच्या शेतात काम करण्याची एक दिनचर्या तयार केली. रामूला हे देखील कळाले की शिस्त त्याच्या प्रगतीचे मुख्य कारण असेल. त्याने ठरवले की तो दररोज त्याच्या शेतात 8 तास काम करेल आणि मग त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवेल. त्याने आठवड्यातून नवीन पीक लावणे किंवा जुनी शेत साफ करणे अशी छोटी छोटी ध्येय ठेवली. तो दररोज आपले ध्येय साध्य करण्यात व्यस्त होता. हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. त्याचे पीक चांगले येऊ लागले आणि आता गावकरी त्याच्या कष्टाचे कौतुक करू लागले. त्याने त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिले. त्याने त्याचे घर दुरुस्त केले आणि शेतीसाठी एक नवीन ग्राइंडर विकत घेतले, ज्यामुळे तिचे घरकाम सोपे झाले. रामूचे जीवन आता पूर्णपणे बदलून गेले. एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले. पत्नीच्या नवीन सवयी पाहून सीताही आनंदित होती. रामू आणि सीता आता त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत होते. साधू महाराजांनी सांगितलेल्या 4 सवयीमुळे रामूचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही, तर त्याच्या मनात आणि आत्म्यात समाधान आणि शांती देखील मिळाली. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की याशिवाय अशी 4 कामे आहेत जी लोक सकाळी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करतात. त्यामुळे त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होतो. शास्त्रामध्ये अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी लवकर उठल्यानंतर अजिबात करू नये, अन्यथा शुभांभूभतेऐवजी दुर्दैवी सावलीसारखे मागे लागू शकते आणि आनंदाऐवजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. तर चला जाणून घेऊया ती 4 कामे कोणती आहेत जी सकाळी चुकूनही करू नयेत. आम्ही तुमच्या सर्वांसाठी ती घेऊन आलो आहोत. चला प्रिय भक्तांनो, आता आम्हाला कळवा. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे आरसा. हो प्रिय भक्तांनो, सकाळी उठताच लोक स्वतःला आरशात पाहतात, जो वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. सकाळी उठल्यानंतर प्रथम देवाचे दर्शन घेतले पाहिजे. असे केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. दुसरे म्हणजे बंद पडलेले घड्याळ. भक्तांना, एखाद्या व्यक्तीचे नशीब घड्याळाशी जोडलेले असते. घरात बंद पडलेले घड्याळ येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते. शास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळ पाहिल्याने वाद निर्माण होऊ शकतो, दिवसाचे प्रत्येक काम बिघडू शकते आणि आधीच केलेले कामही बिघडू शकते. प्रिय भक्तांनो, यानंतर घाणेरडी भांडी येतात. सकाळी उठताच घाणेरडी भांडी पाहिल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचार कमी होतो. शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे. घाणेरडी भांडी ठेवल्याने घरात गरिबी येते, कारण देवी लक्ष्मी स्वतः घराच्या स्वयंपाकघरात वास करते आणि जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवतो आणि स्वयंपाकघर स्वच्छ करत नाही, तो देवी लक्ष्मी त्या घराला कायमची सोडून जाते, ज्यामुळे घरात गरिबी येते. म्हणून भक्तांनो, रात्री स्वयंपाकघरात कधीही घाणेरडी भांडी ठेवू नये. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करून आमची माहिती शेअर करायला विसरू नका. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.